जय गुरु. की सुभेदारांच्या रीतिरिवाजांचा मान राखायचा. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय जय गुरु. गुरु. हा. जय गुरु. हा. अं, चला. तर आपण सगळ्यांचं. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. फक्त मी बघतोय कोणी चुकून जय गुरु. प्रवेशच्या बॅचचं नाही आलं ना, ते फक्त बघतोय मी. बाकी ठीक आहे. हा. ठीक आहे. तर येतील तसे अजून. अं, चला, तुमचं आता कोविडच्या नवीन पुढच्या पायरीवर सुस्वागतम. आणि आपण आता काही गॅप न घेता लगेच कोविडचा अभ्यास आजपासून सुरू करणार आहोत. ठीक आहे. सॉरी सर, पहिला मी पाठ. मी चुकून केलंय. हा. पण तुम्ही मी म्हणालात बंद ना कर. की तुम्हाला म्हणजे राहिलात तरी चालेल, नाही राहिलात तरी चालेल. बर बर बर, ओके, ठीक कसं आहे. आहे, तुम्हाला हवं थोड्या तसं करू. वेळाने. हा. ओके, कसं. थँक्यू सर सर. हा, थँक्यू. बोला. सर, उन्नती बोलते. ती पार्टिसिपेंट्सची लिस्ट मिनिमाइज करा आणि वरचा स्क्रोल बार पण मिनिमाइज करा. आम्हाला ना ते ब्लॅक ब्लॅक दिसतं इकडे. हा. आता ठीक आहे. पार्टिसिपेंट्सची वरती घ्या एकदम, राईट पार्टी साईडला. हा, वरती पार्टिसिपंटचे घेऊन जा. नाहीच आहेत. पार्टिसिपंटचे नाही, नाहीच ते आहे आता. मिनिमाइजची स्ट्रिप दिसते आता. पण हे सर असं नाही व्हायला पाहिजे. का बरं होत आहे? तर मग आता दिसायला नाही आता पाहिजे आपलं. हा, आता वरती आता गेला दोन्ही. ठीक आहे. हा. ठीक आहे ना. हा. ठीक आहे. एनिवेज आता मी हा फुल स्क्रीनच केलाय. हा. तर पहिला पाठ आपण सुरू करूया, भाग 6 मधला. सगळ्यांनी वाचलाय का, नजरेखालून घातलाय का? अगदी सोप्पा पाठ आहे हा. हो. हा. हो सर. हो. हो. व्हेरी गुड. हा. तर मी फक्त त्यातले खलक करूती दुर्वृत्तम. तर त्यातले शब्दार्थ फक्त मी तुम्हाला जे काही जे कठीण आहेत शब्दार्थ आहेत ते सांगतो. अवाप. तर अव अधिक आप. आपनोती. आप म्हणजे मिळणे. म्यूट करा हा सगळ्यांनी. तर आप म्हणजे मिळणे. अव म्हणजे मिळविणे. तर अवापनोती. अवापनोती हा शब्द ऐकला असा, अवापनुयात, अवापनोती, असं धार्मिक स्तोत्रांमध्ये वगैरे तुम्ही कधी वाचलं असेल. तर ते म्हणजे मिळवणे. तर अवाप म्हणजे मिळविला. आता पर्यचिन्वन. तर याचा धातू आहे ची. ची चिनोती हा धातू आहे. आणि त्याला ची म्हणजे निवडणे. आणि अचिन्वन म्हणजे परिचित झाले किंवा या अर्थाने असं. हा. पण ची म्हणजे निवडणे. आणि अचिन्वन, चिन्वन म्हणजे परिचित झाले म्हणजे सगळं माहिती सगळं माहिती झालं ते. तुष्णीम म्हणजे गुपचूप. अन्वेषण. अन्वेषण म्हणजे माहिती आहे ना, केंद्रीय अन्वेषण. काय सीबीआय ला म्हणतात ना, केंद्रीय अन्वेषण. हा. अपृच्छन. अपृच्छन आहे. हा उपसर्ग आहे. अपृच्छन म्हणजे विचारले आणि बहुवचन. बाकी मग अर्ह. अर्ह हा धातू आहे परत. अर्हामी. हा. म्हणजे मी योग्य आहे. तर अर्हता. बऱ्याचदा तुम्ही जाहिरात येते नोकऱ्यांची, त्याच्यात बघितलं असेल की अर्हता. अर्हता म्हणजे पात्रता. सहचराबरोबर आहे. सहस्व. तर इथं सह धातू आहे. सह म्हणजे सहन करणे या अर्थाने. तर सहस्व म्हणजे सहन कर या अर्थाने, आज्ञार्थी. अक्षिपन. तर क्षिप म्हणजे फेकणे. हा. आपण तो मागे धातू गेलेला आहे, पण हे अक्षिपन म्हणजे बहुवचन असा. आणि पंचत्व हा शब्द पण पूर्वी आपल्याला गेलेला आहे. पंचत्वाला प्राण, पंचत्वाला गेले म्हणजे मृत्यू पावला वगैरे असं. याच्यात काही शंका आहेत का, या काही शब्दांमध्ये विशिष्ट, किंवा पुढे बघू आपण तर वाक्यांमध्ये. सहस्व फक्त शब्द नाही त्याचं रूप नाही कळलं. सहस्वचं काय आहे? सह प्रथम पुरुष. स- सहते हा धातू आहे. सहन करणे असं. हा. सहन करतो. तर सहस्व हे मध्यम पुरुष आज्ञार्थी. सहस्व. जसं कुरु, ओ- पठ, तसं सहस्व असं. हा. सहन कर असं.
त्या आत्मनेपदाचीच जे आज्ञार्थी रूप आहे हे थोडं वेगळं होतं. सहस्व या पद्धतीचं होतं. हा, जसं जुषस्व म्हणजे आहुती दे, सहस्व म्हणजे सहन कर, असं. बघूया आहुती तर वाक्य. द्यायचं कुठलं सांगितलं होतं? जुषस्व. हा, जुस्सस जुषस हा, जुषस जु जुहोती. जुहोती म्हणजे आहुती देणे या अर्थाने जुहोती म्हटलं जातं. जुहोमी जुहोती म्हणजे आहुती दे असं आहे. तर खलक करोती दुर्वृत्तम. खलक करोती दुर्वृत्त म्हणजे दुष्ट माणूस काहीतरी वाईट कृत्य करतो, मग पुढे काय होतं ते बघूया. हा, तर आसीत कश्चित नरपती. सोपं वाक्य याचं. कश्चित नरपती आसीत म्हणजे कोणी एक. कश्चित म्हणजे कोणी एक. नरपती म्हणजे नृपतीही. नृपती म्हणजेच नरपती. नृ आणि नर एकच आहे. कोणी एक राजा आसीत म्हणजे होता. होता. अस्तीच भूतकाळ. हा हा, आसीत बरोबर. सहा विशाले सुरम्ये च एकस्मिन प्रासादे अवसत. अवसत वसतीचं अवसत. हा, वसती म्हणजे राहतो. अवसत म्हणजे राहत होता. हा, तो विशाले च सुरम्य म्हणजे विशाल आणि सुंदर अशा एका एका प्रासादात. एकस्मिन ही परत सप्तमी आहे एक सप्तमी एकवचन. शब्दाची. हा, हा. तस्य प्रासादस्य पुरस्तात् नाना पादप लता समूहैः परिपूर्णम उद्यानम आसीत. इथे मी नाना पादप आणि लता यांच्यामध्ये डॅश डॅश टाकलेलं आहे मुद्दाम, कारण ते शब्द वेगळे आहेत. म्हणजे तो मिळून एक शब्द झालेला आहे, पण नाना म्हणजे अनेक, पादप म्हणजे वृक्ष. पादप पादप काय म्हणतात, कारण वृक्षांना असंख्य पाय असतात ना, त्यांची मुळं हे त्यांचे पाय. तर त्यांना खूप पाय असतात ना वृक्षांना, म्हणून त्यांना पादप असं म्हटलं जातं. हं? पादप म्हणजे ज्यांना खूप पाय आहेत असे, तर असे कोणते वृक्ष मोठमोठे. आणि लता म्हणजे कशा, वेली. वेली अशा एवढं हे नसतं त्यांचं म्हणून. पण जसे वड, पिंपळ, उंबर वगैरे या सगळ्यांना खूप पाय असे पसरलेले असतात ना, म्हणून. हा, तर त्याच्या तस्य प्रासादस्य पुरस्तात म्हणजे त्याच्या प्रासादाच्या पुढं ह अनेक वृक्ष आणि लतांचा समूह असलेलं परिपूर्ण असं उद्यान, भरलेलं उद्यान होतं. आसीत म्हणजे होतं. चित्रविचित्र ही पुष्पफलादिभिः सह परमां रमणीयताम अवाप. तर अवाप परत मी तुम्हाला जे बोलत ना, अवाप म्हणजे अवाप हे झालेलं आहे मला वाटतं ना याच्यात. अवाप अवाप म्हणजे मिळविला. हा, म्हणजे त्यांनी म्हणजे चित्रविचित्र म्हणजे अनेक रंग, पुष्प, फळ यांनी त्याला खूप रमणीयता मिळाली असं. रमणीय झाले नको म्हणायला, रमणीयता मिळाली असं. हं, रमणीय ते. तर इकडे हा पहिल्या वाक्यामध्ये हा, कोणी एक कंसात काय घातलंय? कोणी एक. हा, अं, ते इकडे कश्चित. कच्चित आहे ना ऑलरेडी. हा, बरोबर आहे, काही गरज नाही त्याची. ऍक्च्युली काय झालं, हे मला ना ही स्लाइड मला उन्नतीने करून दिली होती, आणि मग मी थोड्या अच्छा. करेक्शन्स करत गेलो. तर तेव्हा मग मी ते कोणी म्हणजे कोणी असं मला टाकायचं होतं, तर म्हणून मी ते कोणी ऍड हम्म. केलं असं. अच्छा. ठीक आहे. तर उन्नती आहे, विविध रंगी फुले फळ इत्यादी म्हणजे ते म्हणजे ते रमणीयता प्राप्त करते झाले. ते खूप रमणीयता असं असं खरा अर्थ होईल त्याचा. खूप. हा, अरे, हा, हा. ते खूप रमणीय झाले, किंवा खरा अर्थ त्याचा अवाप म्हणजे हे प्राप्त करते झाले असं. तर अव ते आप. मला ना डाऊट होता की ते सह आहे ना, तर ते सह म्हणजे तीन म्हणजे कन्फ्युजिंग झालं मला स्टेटमेंट. पराम रमणीयताम अवाप, ऍक्च्युली मग ऍक्च्युली तो हा असणार ना. हा, तर ऍक्च्युली तो मला सहा हा शब्द मलाही खटकला, की उद्यानाला तो का म्हटलं त्यांनी. तर ते तम म्हणजे
तत् पाहिजे होतं तिथं, पण ते सहा का म्हटलं, मला असं वाटतं ती चूक आहे त्यांची. कारण उद्यानाच्या संबंधित ते जर सांगतायत तर त्याला सहा म्हणायला नको त्यांनी खरं. हं? त्यामुळे आपण तेच ठेवूया. हं? आणि मग हा सर अधिक मला इकडे दुसरा प्रश्न आहे की तो सहा उद्यानाला उद्देशून आहे की प्रासादाला उद्देशून आहे? अं, नाही पण चित्रविचित्र उद्यानालाच आहे. पुष्पफळ, ऐक ना, चित्रविचित्र म्हणजे अनेक पुष्पफळांनी तो परमरमणीयता प्राप्त करता झाला. आता तो म्हणजे कोण? राजा कशाला होईल रमणीयता मिळेल राजाला, नाही का? त्या आणि उद्यानालाच मिळेल. प्रासाद प्रासाद म्हणजे राजवाडा, तो महाल. त्या प्रासादाच्या पुढं ते उद्यान आहे ना. आधीच्या वाक्य आणि हे वाक्य एकत्र करून वाचलं तर असं वाटलं मला, म्हणून असं काही नाही हा असू शकतं. हा मला जास्त करून ते जरा सहा हे चुकीचंच वाटतंय. पण कारण आता काय प्रासादाच्या पुढं प्रासादाची माहिती नाही देत आहेत ना आपण. आपण उद्यानाची माहिती बोलतोय, नाही का? प्रासादस्य पुरस्ताद उद्यानमासीत, त्यामुळे इथं करता हा उद्यान आला, उद्यानाची माहिती आहे म्हणून, नाही का? मग आता पुढचं वाक्य आहे तोच करता धरून कंटिन्यू करायला पाहिजे. त्यामुळे सहा ओके. आता, हा त्यामुळे सहाच्या ऐवजी ते ततच पाहिजे खरं. पाहिजे तर इथं लिहूया, हे कन्फ्युजन नको व्हायला म्हणून. हा तत् हा परमा रमणीयता अवाप म्हणजे खूप रमणीयता, अवाप म्हणजे मिळाली, असं असं. ते अव अधिक आप नको, हा उन्नती. ते ना अवाप हाच मूळ शब्द आहे. हं? अवापनोती असं या अर्थाने. हं? हा नंतर तत्र काकः हंसश्च सखायौ आस्ता. आता इथं सखायौ, सखायौ का आलं? तर इथं सखा हा शब्द आहे, मूळ शब्द सखा सखा, आणि त्याची विभक्ती अशी असते, म्हणजे मूळ शब्द सखी आहे, आणि त्या सखीची प्रथमा सखा, सखायौ सखायः अशी होते. हा प्रथमा एकवचन सखी, सखा, सखायौ, सखायः असं. हं? तर इथं सखा म्हणजे ते का सखायौ, ते दोघं मित्र होते ना, म्हणून ते सखायौ झालं. आणि आस्ताम द्विवचन आहे. हा द्विवचन. परत आस्ताम पण परत अस धातू आहे ना, अस्ति, तर त्याचा परत भूत काय? प्रथम पुरुष. तर त्यामुळे आसीत, आसीत, आस्ताम, आसन. आस्ताम म्हणजे ते दोघं होते म्हणून ते आस्ताम. तर इथं मला वाटतं पहिल्यांदाच आपण द्विवचनाचा एवढा उपयोग करतोय. आतापर्यंत एवढा कधी हो. केला नव्हता, नाही का? हा नंतर स्क्रीन. का, हा मोठा करतो. हा हा तर काकः स्वभावेन खलः आसीत, कावळा स्वभावाने तृतीया दुष्ट होता. प्रासादस्थाः सर्वे, प्रासादस्थाः म्हणजे प्रासादातले सगळे, सगळे राजकुमार तम हंसम काकम च पर्यचिन्वन, म्हणजे ते सगळे प्रासादातले सगळे राजकुमार त्या हंसम काकमच म्हणजे हंसाला आणि कावळ्याला शोधत होते. हं? शोधत कशाला सर, ते ओळखत होते ना? हा सॉरी सॉरी ओळख, ते परिचित उन्नती, होते. हा परिचित परिचित, होते. हा तेच तेच, परिचित परिचित शोध, होते. हा नाही तर इथं हे मी ते इथे करेक्ट नाही केलं ऍक्च्युली. हा ते ना परिचित होते किंवा ओळखत होते असं म्हणायला पाहिजे आपल्याला खरं. सर मी करेन करेक्ट. हा नाही ठीक आहे, आपण करूया. हा हा तर इथं ओळखत होते. हं? ओळखत होते, ओळखत. हं. आणि इथं पण आपण ओळखत होते. हं. हा खत होते. हा ठीक आहे. नंतर हा तर चिनोती, हा चिनोती जो मी धातू म्हटलं ना, पण त्याला परिचिनोती असं ते धातू त्याचं झालं. आणि परी म्हणजे परी अधिक अचिन्वन असं. एकदा कस्यचित खेळतः राजकुमारस्य हारः भूमौ अपतत. एकदा हा काहीतरी खेळताना, खेळतः, तर खेळतः काय आहे सांगा तुम्ही? कबुदावी. हा कर्मणी खेळताना. भूतकाळ होते. कबुदावी आहे? काय म्हटलं? कबूतर काय? नाही द्विवचन काय? ना सर?
हा? द्विवचन कर्मणी भूतकालवाचक साठी धातुसाधित विशेषण. दोघं नाही नाही, हे धातू साधित कबूतर आहे. धातू साधित आहे, धातू साधित. हा, भूतकाळ अच्छा आहे अच्छा, का? कोणीतरी कभूधावी म्हणजे कर्मणी भूतकालवाचक धातू साधित असं म्हणायचंय का? हा, आम्ही असंच ओके. म्हणतो सर. हो हो. अच्छा. मला काय ना, कबूधावी कबूधावी म्हटलं काय बाबा. ठीक आहे. तर धातू साधित म्हटलं तरी पुरेसं आहे, मग कळतं सगळं. तर खेळता म्हणजे खे कस्यचित म्हणजे कोण्या एका राजकुमाराचे, खेळणाऱ्या राजकुमाराचा हार जमिनीवर पडला. हा, कोणा एका कस्यचित म्हणजे कोणा एका राजकुमाराचा, खेळताना नको, अ, खेळ खेळत असलेल्या, असं करूया उन्नती आपण. खेळत हा म्हणजे खेळत असलेल्या. ओके सर. हा मी हा करते, राहू दे सर, यू गो. हा हा, ठीक आहे. तर ठीक आहे. नंतर हा, हारहा बहुमूल्ये रत्नैः कृतः आसीत्. हार परत कृतः हा परत केलेला म्हणजे धातू साधित आहे. बहुमूल्य अत्यंत अमूल्य अशा रत्नांनी केलेला तो होता हार. हा. काकः तं भूम्या पतितम अपश्यत. परत पतितम पडलेला बघितला. तर मराठीत आहे ना, मराठीत आपण धातुसाधित वापरतो, पण ते आपल्याला असं धातुसाधित असं जाणवत नाही बऱ्याचदा, नाही का? कावळ्याने तो जमिनीवर पडलेला बघितला, पडलेला, केलेला, हे सगळी धातुसाधितच आहे मराठीतली. त्यामुळे आपण म्हणजे, पण इंग्लिशमध्ये तेवढं ना धातुसाधित हे कर्मणी धातुसाधित तेवढं प्रॉमिनंटली वापरलं जात नाही असं वाटतं मला. भूम्याम जमिनीवर. हं. भूम्याम तृतीया नाही येणार, उन्नती. हं? सप्तमीच येईल ना. हं? सप्तमी ना. सप्तमी पाहिजे ती. हा हा, सप्तमी. मग जमीन म्हणजे त्याला काय सप्तमीचं मग काय तळी या प्रत्यय जमिनीत वर, हा, वर पडलेलं पाहिजे. आत बाहेर. जमिनीवर, हो. ते मला सप्तमी म्हणजे जमिनीत म्हणजे ते असं जमिनीच्या आतमध्ये वाटलं म्हणून मी वर नाही नाही, वर वर असलं स्थानदर्शक म्हणजे सप्तमी असं. स्थानदर्शक असलं की ओके सप्तमी मग. ओके, कळलं कळलं. हा. सम स सर स एक म्हणजे, मिनिट जरा मागे जाल का सर? हा हा, बोला. ते काकहा हे प्रथमा एकवचन आहे ना. हो, म्हणजे कावळा. हो. मग कावळा पाहिजे, तर कावळ्याने तो जमिनीवर पडलेला पाहिलाच्या तो ऐवजी. मराठी आणि संस्कृत मधला फरक आहे. मराठी हम्म, ऍक्च्युली इथं करता कोण आहे? कावळा. कोणी पाहिला? हम्म, कावळ्याने पाहिला. पण मराठीत आपण कावळ्याने म्हणतो. हम्म, ऍक्च्युली कावळा पाहतो, पण हम्म, त्याचं भूतकाल करताना आपण कावळ्याने पाहिला असं करतो. ते मराठीतलं हे लिमिटेशन आहे म्हणा, नाही का? वर काय बदलल्यावर कावळ्याने कशाला व्हायला पाहिजे, नाही का? मग पण काकी मराठीत, ना पाहिजे ना, काकी अगं मी ना. ते अगं मी तेच म्हणतोय, काकेनच नाही ना. कोणी पाहिला? कोणी म्हणजे जो कोण असतो तो कर्ता नसतो का? कावळा पाहिला म्हणजे कावळा हा कर्ता आहे. कर्ता हा नेहमी प्रथम येतच असतो, त्याचा तर काळाशी काही कावळा संबंध तो नाहीये. जमिनीवर पडलेला पाहतो असं म्हणू शकतो ना. पाहतो, पण पाहतो वर्तमान काळात चालतं आपल्याला. पण मराठीत त्याचं लिंग, काळ बदलला की मराठीला आपण कावळाचा कावळ्याने असं म्हणतो. कावळा पाहतो, कावळ्याने पाहिला असं. म्हणजे काय बदलला की आपलं मराठीतलं कर्त्याचं रूप पण बदलतं, की जे खरं चुकीचं आहे म्हणजे, हम्म, नाही का? पण संस्कृतमध्ये तो गोंधळ नसतो तसा. संस्कृतमध्ये काळ कुठलाही असो, कावळा तो प्रथमेतच राहतो असं. ओके, थँक्यू समजलं ना? सर. हा हो हो हो. हा. स स म्हणजे इथं सहा. तम चंच्वा आदाय तूष्णीम अगच्छत. स स म्हणजे तो. तम तम म्हणजे त्या हाराला, म्हणजे तम चंचाम आदाय. तम म्हणजे ही द्वितीय आहे. चंचवा, आता चंचू हा उकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. चंचू म्हणजे चोच. हा, उकारांत स्त्रीलिंगी खूप कमी आहेत असे शब्द, पण त्यामुळे चंचवा म्हणजे तृतीया. हं. चंचवा म्हणजे चंचू उकारांत चोचीने. हा, तृतीया. चंचवा म्हणजे तृतीया ना. हा, आदाय. आदाय म्हणजे घेऊन. हा, आदान प्रदान आपण म्हणतो ना, आदान म्हणजे घेतो,
प्रदान म्हणजे देतो, आदान प्रदान, नाही का. तर आदाय म्हणजे घेऊन, आदाय, हा असं. हा, तर तुष्णीम अगच्छत म्हणजे तुष्णीम म्हणजे गुपचूपपणे, गुपचूप घेऊन गेला, गुपचूपपणे किंवा गुपचूप असं. हा, नंतर अं, हा, नृपस्य पुरुषाः तस्य हारस्य अन्वेषणाय तत्र आगच्छन्. अन्वेषण म्हणजे शोधायला, अन्वेषणाय म्हणजे शोधण्यासाठी, हा, तेथे आगच्छन् म्हणजे आले. हा, म्हणजे नृपस्य पुरुषाः म्हणजे नृपाची माणसं त्याच्या हाराच्या, म्हणजे तस्य हारस्य म्हणजे त्या हाराच्या असं म्हणायचं त्यांना. तर ते त्या म्हणजे म्हणून ते तस्य होत ते. जसं म्हणजे त्या म्हणजे कुठल्या तर त्या हरवलेल्या हाराच्या, म्हणून ते त्याचं विशेषण झालं. आणि म्हणून मग ते तस्य झालं. तस्य हारस्य अन्वेषणाय तत्र आगच्छन. आगच्छन म्हणजे काय सांगा, कुठली विभक्ती आहे? सॉरी, भूतकाळ. विभक्ती नाही, रूप कुठलं आहे? भूतकाळ. रूप, धातुरूप कुठलं आहे? प्रथम पुरुष बहुवचन आहे. बहुवचन. प्रथम पुरुष आणि हा बहुवचन. उपसर्ग हा, आहे. आगच्छत असेल तर म्हणजे एकवचन, पण आगच्छन म्हणून ते बहुवचन. हा. आता इथं राजाचे पुरुष पाहिजे, ते उन्नती. राजाचे पुरुष त्या हाराचा शोध घेण्यासाठी तिथे आले. पुरुषांनी म्हणायची गरज ओके. नाही. हा, किंवा माणसे म्हटलं तरी चालेल, राजाची माणसे. माणसे, हा, माणसे तिथे आली असं म्हटलं तरी चालेल. हा, ठीक आहे. हा. नंतर ते तम हंसम हारस्य विषये, ते तम हंसम म्हणजे कावळा तर गेला आता, हा, गुपचूपपणे, गुपचूप. मग कोण राहिलं तिथे? हंस. तर ते म्हणजे, हा, करता, हा, म्हणजे ते सहा तो ते म्हटलं ते तम हंसम म्हणजे त्या हंसाला हाराच्या विषयी खूप प्रश्न विचारते झाले. आता पर्यपृच्छन का म्हटलं त्यांनी? नुसतं अपृच्छन म्हटलं असतं तरी चालतं. पृच्छती म्हणजे विचारणे, अपृच्छन म्हणजे विचारते बरोबर. झाले. पण परी म्हणजे त्याने इकडचं तिकडचं सगळं विचारलं, त्या अर्थाने पर्यपृच्छन. संस्कृतमध्ये जेव्हा असं परी हा उपसर्ग जो असतो ना, तसं पर्यावरण, परिसर, तर हे सगळं, हा परी हा उपसर्ग हा इकडचं तिकडचं अवतीभोवतीचं जेव्हा काही विचारायचं असतं, काही बोलायचं असतं, त्याच्याभोवती माहिती असतं, तेव्हा परी हा क्रियापदालाही लागू शकतो किंवा शब्दांनाही लागू शकतो. परी हा उपसर्ग. हारासंबंधी इकडची तिकडची अनेक प्रश्न विचारले असं. हा, स तू, परंतु, तू म्हणजे इथं परंतु, परंतु तो न अहम हारस्य चौरहा म्हणजे मी काही हाराचा चोर नाही, हाराचा चोर मी नाही असं खरं खरं बोलला. परंतु तो मी हाराचा चोर नाही असं खरं खरं बोलला. हं. परंतु तो, ते आता त्याने म्हटलं ना, तर मग ते म्हणजे खरं सहा आहे, पण सहाचं इथं त्याने सांगितले असं म्हणायचं असेल तर मग त्याने सांगितले. पण परंतु पाहिजे इथं. परंतु तो मी हाराचा चोर नाही असे खरे खरे बोलला. म्हणजे तो बोलला पण त्याने सांगितलं, असं मराठीत थोडी गडबड होते, नाही का. हा, ते अकथयन हे हंस त्वम चौरः न असि. ते अकथयन म्हणजे ते त्याला सांगते झाले किंवा त्यांनी सांगितले, हं, हे हंसा तू चोर न असी, तू चोर नाहीस. हा, तव मित्रम काका चौरहा असी. मित्रम हे नपुसकलिंग आहे, लक्षात ठेवा. मित्र म्हणजे आपण मराठीत तो मित्र म्हणतो, हा, पण संस्कृतमध्ये मित्र हा नपुसकलिंग आहे. म्हणून तव मित्र, तुझा मित्र कावळा चोर आसित म्हणजे होता किंवा होता, म्हणजे चोरला होता म्हणून, हार चोरला गेला म्हणून तो चोर होता असं. तथापि मित्रार्थे त्वं येन केन प्रकारेण हारम आनय. त्यामुळे किंवा परंतु त्यामुळे तू मित्राकरिता तू येन केन प्रकारेण
याना त्या प्रकारे हार आण. आनय म्हणजे आनय हा कुठला शब्द आहे सांगा? निनय किसन अनय भूतकाळ आहे ना सर? नाही नाही आ- सॉरी, नाही. वर्तमान आज्ञार्थ काळ. आज्ञार्थ. आज्ञार्थी. हं, नय ओके. म्हणजे ने. आज्ञाच रूप आहे आनय बरोबर. हा, ने ने म्हणजे आज्ञा. ने. आनय म्हणजे आण असं. नि आण नयती आण म्हणजे नेणे. त्याला आ लावलं की जसं गच्छ आगच्छ तसं नि आणि असं आनय आण. हा बेल वाजली, हा बेल वाजली, हा बेल हा वाजली. हा. अन्यथा नृपस्य आदेशेन वयम त्वां हनिष्यामः. अन्यथा म्हणजे नाही तर राजाच्या आदेशाने आम्ही तुला मारू. हा मग नंतर हा हनिष्यामहा म्हणजे आम्ही बहुवचन आहे म्हणून आम्ही. हा आम्ही तुला मारू असं एकटा कोणी नाही. मी तुला मारेन म्हटलं असतं तर हनिष्यामी म्हटलं असतं त्यांनी. पण इथे आम्ही तुला मारू म्हणून म्हणजे आम्ही सगळेजण तुला मारू. हा नंतर हन धातू हन हा आपला झालेला आहे ना पूर्वी. हन हंती वगैरे परिचयामध्ये हो हो झालेला आहे म्हणून. हा झालेला आहे. हा हा तिथे हणणे नको. हे मारणे असंच म्हटलं तरी पुरेसं उन्नती. हणणे हे काढूनच टाकू आपण. हा हा हंस अवदत ते समोर स्वर आल्यामुळे हंसाचं हंस अवदत असं झालं. हा अतः अहम हारम न अचोरयम अतः दंडम न अर्हामि. हंस म्हणाला मी हार चोरला नाही. हा अचोरयम. आता अचोरयम म्हणजे मी चोरला नाही असं. हा म्हणून मी दंडाकरता पात्र नाही त्यामुळे मला दंड लागू नाही किंवा मी दंडाकरता पात्र नाही किंवा मला दंड देणे योग्य नाही किंवा माझी दंडाची पात्रता नाही असं. अर्ह म्हणजे पात्र किंवा मला लागू नाही या अर्थाने. हा, असं. अचोरयम म्हणजे चोरला नाही. तर मूळ धातू इथं चूर चोरयती हा दशमगणातला धातू आहे. हा म्हणजे चोरयती तसं चोरती होत नाही. चोरयती तसंच हे अचोरयम अचोरयन असं होणार आहे. हा आपण सर ते दशमगणातल्या अहममुळे अचोरयम झालंय का? हो अहममुळे अचोरयम झालं. हा हा. जसं इकडे मागे आता आपण परिचिन्वन म्हणजे सॉरी अचिन्वन वगैरे झालं होतं ना. पर्यचिन्वन अचिन्वन तसं इथं पण ते प्रथम पुरुष बहुवचन वचन होतं. इथं उत्तम पुरुष एकवचन आहे म्हणून हे अचोरयम. हा राजपुरुषाः अकथयन् हंस त्वं सत्यं वदसि. हे झालं मला वाटतं नाही का? अरे नाही नाही. हा हा राजपुरुषः अकथयन्. राजपुरुष त्याला किंवा राजाची माणसं त्याला म्हणाली हंसा तू खरं बोलतोस परंतु कावळा तुझा मित्र तोच चोर आहे. हा कावळा जो तुझा मित्र आहे तोच चोर आहे असं. हा हा तरी कावळा तुझा मित्र आहे आणि तो चोर आहे. पर तथापि काका तव मित्रम आणि स चोरा आणि तो चोर आहे असं. इथे बघा अकथयन अकथयन म्हणजे इथं आता जसं अचोरयम केलं आपण तर ते प्रथम उत्तम पुरुष होता. इथे अकथयन म्हणजे बहुवचन परत झालं प्रथम पुरुषात्म राजपुरुषाः असल्यामुळे. त्वं तस्य सहचरः असि. तू त्याचा सहचर म्हणजे जोडीदार आहेस. अतः मित्रस्य दंडम सहस. म्हणून तू मित्राचा दंड सहस्व म्हणजे सहन कर असं. सहस्व म्हणजे इथं लोट लोट ज्याला आपण म्हणतो ना लोटकार आज्ञार्थी रूप तसं सहस्व या अर्थाने. हा आणि तो धातू आहे सह सहते आत्मनेपदी. हा इत्युक्त्वा ते हंसे बाणान अक्षिपन. इत्युक्त्वा असं म्हणून ते म्हणजे ते राजपुरुष राजाची माणसं हंसावर हंसे सप्तमी हा बाणान म्हणजे बाण अक्षिपन बाण अनेक बाण बाणान अनेक बहुवचन. अक्षिपन म्हणजे फेकले फेकते झाले किंवा फेकले
त्यांनी हंसावर अनेक बाण फेकले. हा. हम्म. हा. अशा प्रकारे बोलून इत्युक्त्वा म्हणजे अशा प्रकारे बोलून त्यांनी हंसावर बाण फेकले. हं. अनेन प्रकारेण सह वराकः हंसः पंचत्वम अगच्छन्. अनेन म्हणजे अशा प्रकारे. हा. अनेन आपण शब्द तुम्हाला सांगितला होता ना पूर्वी. अनेन म्हणजे तृतीय आहे ती. हं. अनेन अशा रीतीने, प्रकारेण अशा प्रकाराने, सहा सहा म्हणजे तो, वराकहा वराका म्हणजे बिचारा, बिचारा किंवा दुर्दैवी किंवा असा म्हणजे बिचारा या अर्थाने. बिचारा हंस पंचत्वाला गेला किंवा परलोकाला गेला असं. पंचत्वम अगच्छत्. हे वाक्य आपण पूर्वी मला वाटतं बघितलेलं आहे ना त्या अश्वत्थाम्याच्या याच्यात की कशाची पंचत्वम अगच्छत् असं आहे, नाही का? नाही, ती याची राजा आणि माकडाची गोष्ट होती ना, हा, जेव्हा करेक्ट शेवटी राजा करेक्ट करेक्ट. बनला. ते माशी आणि राजा ते प्रवेश मध्ये होती ते, बरोबर. आणि वराका पण सुभाषितामध्ये गेलंय. वराका बरोबर, गेलेलं, वराका बरोबर. उदरे, हा वराका हा वराका उदरे. उदर पूरणे. हा. तो तयार बरोबर. कसा झाला असेल म्हणजे हा त्याची ओरिजिन वराक शब्दाची ओरिजिन काय असेल? व्युत्पत्ती ना. हम्म. विचार करून सांगेन मी. बरोबर आहे, चांगला प्रश्न आहे. हा, एकदम सुचत नाहीये मला. कारण वर म्हणजे ऍक्च्युली उंच हा, म्हणजे. श्रेष्ठ. मला हा लक्षात ठेवायला व- म्हणून हा ते नाही. वर म्हणजे खरं श्रेष्ठ आहे असतं नुसतं वर म्हटलं तर. पण मग वराक असून कनिष्ठ किंवा बिचारा कसा झाला तो विचार करावा लागेल मला. ते अकहा आणि लघुत्ववाचक वर. कर्मणी हा हे झालं का त्याचा? लघुत्ववाचक झालं का? वृषकहा तसं, वृक्षकहा वगैरे तसं, बाल. हा वराकहा हा मोठा त्याचा अकहा. छोटा. गरीब गरीब असं होतं का? ते गरीब म्हणजे बिचारा. म्हणजे दरिद्री अर्थाने गरीब नाही. हा गरीब बिचारा पण म्हणतो ना, गरीब बिचारा तसं. हा. पण ही म्हणते ते बरोबर आहे मनीषा. वराकहा म्हणजे वर अधिक, जसं आपण अकहा अकहा अ, हे शिकला आहात ना कुठल्याला. तत्व हा, तो वृक्षकः वृक्षक म्हणजे छोट लघुत्व. छोट झाड तसं. हा छोटं झाड. हा. हा आणि तसं हे अश्वकः वराका. काहीतरी होतं ते. अश्वका म्हणजे घोड्याचं पिल्लू तसं. इथं हा वराका म्हणजे हा. म्हणजे वर म्हणजे मोठा, पण हे मोठ्याचा अकहा लावल्यामुळे ते छोट्ट झालं असं, म्हणजे तो बिचारा असं. हा, बिचारा हंस या अर्थाने लक्षात ठेवायला चालेल. हा. अतः उच्यते. हे ना कुठल्या तरी हितोपदेश किंवा कशातलं तरी आहे. कलह करोति दुर्वृत्तम नूनम फलति साधुषु दशाननो हरत सीताम बंधनम च महोदधे. हे आपण सुभाषित ते म्हणून पण वाचलेलं आहे झालंय मला वाटतं आपलं. ना. झालंय झालेलं आहे झालंय ना, आपलं. झालंय. हा, तर खलक करोति दुर्वृत्त म्हणजे दुष्ट, दुर्जन किंवा दुष्ट माणूस काहीतरी चुकीची गोष्ट करतो किंवा दुष्टपणा करतो. नूनम फलतो साधुषु, आणि शिक्षा त्याचं फळ मात्र साधुषु म्हणजे साधूंना किंवा सज्जनांना भोगावं लागतं. दशाननो हरत सीता. दशानन हा अहरत सीता. दशानन म्हणजे रावण, दशमुखी रावण. अहरत म्हणजे हरण केले दशाननाने सीता म्हणजे कर्म द्वितीया. सीता अहरत म्हणजे सीतेचे हरण केले रावणाने. बंधनम च महोदधे. पण महोदधी म्हणजे समुद्र, आणि सागर. बंधन समुद्राला मिळालं कारण सागराला मिळालं. पण तो राम सेतू बांधला म्हणजे त्याला बंधन प्राप्त झालं त्या अर्थाने. हं. हा. असं काहीतरी घडवता ना आता, हो त्याच्यात होतं मला वाटतं. हो हो. तेच. लोकोक्तीमध्ये एक अर्थ अशा अर्थाचाच होता. असं नाही नाही, हेच हो होतं लोक. मला वाटतं बंधनमच्या महोदधे. पूर्ण पूर्ण याचं आपण डिस्कस केलेलं आहे तेव्हा तसं. हो हो. तर अगदी सोपा आहे, धडा छोटा आहे. आणि आज म्हणजे संपायचाच होता मला तसा. तर कारण पण समजायला तुम्हाला येत आहे, समजायला आता काही कठीण नसेल गेलेलं फारसं. पण लक्षात ठेवा की जरी अर्थ समजला ना, तरी त्यातला प्रत्येक शब्दाचं रूप समजून घ्यायचा तुम्ही प्रॅक्टिस ठेवा. कारण काय, गोळाबेरीज अर्थ समजेल पण त्यांनी तुम्ही पुढे जाणार नाही. म्हणजे कारण काय, पुढे तुम्ही कधी जाल जेव्हा तुम्ही प्रत्येक शब्दाचं पूर्ण त्याचं
जसं आता इथे विचारलं की वराकाचं व्युत्पत्ती काय, म्हणजे तसं थोडंसं तुम्ही डोकं लावाल ना, तर मग ती म्हणजे तुमचं शिक्षणाचा स्तर वाढत जाईल. नाही तर मग ते म्हणजे नुसतं गोळाबेरीज अर्थ म्हणून पुढे गेलात, मग याचं विभक्ती काय, याचं मूळ रूप, मूळ शब्द काय वगैरे, हे सगळं तुम्ही, आणि पुस्तकावरती तुम्ही म्हणजे पाहिजे तर म्हणजे वही करा, किंवा पुस्तकाच्या बाजूला त्याचं लिहून ठेवा पेन्सिलीनी, किंवा पाहिजे तर तुम्ही असंही करू शकता की जे मराठी पुस्तक दिलेलं आहे तुम्हाला, त्याचं A4 वरती मोठं झेरॉक्स करून घ्या, आणि त्याचं सगळं आजूबाजूला सगळं त्याच्या नोट्स लिहित जा. म्हणजे ती ती तुम्हाला हे लागेल की प्रत्येक शब्दाचं डीप मध्ये जायचं. आणि आता पुढचा उद्या आपण जो दुसरा पाठ घेऊ, तर त्याचं जे आता आपण अनालिसिस हे केलं ना, प्रत्येक शब्दाचं डिसेक्शन, तर तसं करून ठेवा तो. म्हणजे तुम्हाला पटकन शंका पण विचारायला तुम्हाला सोपं गेलं पाहिजे. हं? तर पण दुसरा पाठ क्रियापदांबद्दलचा आहे. असं आहे का? मग तिसरा बघूया हो. आपण. व्याकरण. हा, हा, दिलीप व्याकरणाचा. वर्णनम आहे. हा तिसरा दिलीप दिलीप वर्णनम वर्णनम आहे. आहे. दिलीप वर्णनम ते याच्यातलं आहे, मला वाटतं रघुवंशातलं आहे ना. हा, पद्य पद्य हो आहे हो ते सगळं. पद्य आहे रघुवंशातलं ते. आहे ते. हा, रघुवंशातलं. तर एक तर ते बघू, नाही तर मी उद्या सांगतो तुम्हाला. पण नाही तर मग आपण क्रियापदच बघू. पण क्रियापदात बघण्यासारखं असं काही नाही, शिकवण्यासारखं. थोडंसं पाहिजे तर 10-15 मिनिटं मी शिकवेल मग क्रियापद, आणि मग तो पाठ सुरू करू. असं. हं? तर ह्याच्यात काळ ना विचारच आहे सर तो. क्रियापदांचे क्रियापदांचे काळ आहेत. खूप एक चॅप्टर्स मिनिट. क्रियापद आहेत. तुम्ही माहिती आहे ना मला हा, बोल तर बोल. ते एकत्र मग एक सर काम करू, नाही क्रियापदांचं तर 5 मिनिटात सांगून होईल तुमचं, आणि दिलीप वर्णनम सुरू करा तुम्ही. एक तर तसं बघू, किंवा क्रियापदांचे 4-5 चॅप्टर आपण एकत्र घेऊ, समजावून सांगेल मी तुम्हाला एकदमच. हा, म्हणजे मग तो क्रियापदांचं सगळं एकदम संपवून टाकू असं. हं? तर तुम्ही तो आता फक्त उद्या क्रियापद सगळे एकत्र परवा घेणार का? परवा आमचं परवा परवा असेल परवा ना सर? परवा 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 करू. परवा. आणि मधला परवा काय मधला दिवस करायचं? आता, हा, आता उद्या तुम्ही याचा गृहपाठ करून पुढच्या याची तयारी करायची असं. हं? तर कुठलं दिलीप वर्णन करायचं की त्याच्या पुढचं काय दिलीप करायचं वर्णन आहे? करा की नाही, मग तुम्ही असं करा, सगळे क्रियापदांचे वरचे जे पाठ आहेत ना, त्याचा तुम्ही अभ्यास करून ठेवा हा, उद्याला. मग त्याची आपण चर्चा आपण परवा करूया, म्हणजे ती सगळे पाठ आपले होऊन दुसरा आणि जातील उद्या. चौथा आहे मग सध्या, दुसरा नाही नाही, आणि अजून चौथा आहे याच्यात क्रियापदाचा. बरेच आहेत, अजून पण आहेत, पुढे पण आहेत बघा. हं? पण क्रियापदांचे. उद्या तेवढं करू ना सर, आम्ही 2 पाठांचं समजून घेऊ ना नाही नाही, व्यवस्थित. बघा पुढचं पण करा तुम्ही. हा, तीन ठीक आहे चार पाठ ठीक आहे. बघा जेवढं होईल तेवढं. हा, असं. बरं बरं. कारण वेळ दोन आहे तेवढा. परवाचे. कारण त्यातनं हा, त्यातनं उद्या आणि सगळं, परवा दिवसाही करता येईल. हा, आणि त्यात कसं आहे तुम्हाला समजण्यासारखं नाही, ती माहिती आहे. म्हणजे अशी अशी क्रियापदं असतात, गण असतात, त्याची रूप अशी होतात, ती माहिती आहे. यात की असं शिकवणं म्हणजे आहे ते आहे, वी हॅव टू जस्ट ऍक्सेप्ट इट असं. हं? ठीक आहे ठीक आहे, आम्ही करून बघतो आणि मग तुमचं लवकर हा, सांगून होईल जरी काही करेक्ट अडचणी करेक्ट. असतील हा, आमच्या आणखी. मग उलट हा. मध्ये लवकर होईल असं. चालेल. सर, हे बालसंस्कृतम काय आहे? हे काय असं उपदेशपर पूर्ण छोट्या छोट्या गोष्टी आहेत का? नाही, हा बालसंस्कृत म्हणजे पूर्वी ना, बालसंस्कृत नावाची अशी, जसं आपल्या चांदोबा वगैरे होतं ना पूर्वी, हा तशी हा. ते बालसंस्कृतमची पुस्तकं असायची पूर्वी. कारण बरेच जे पाठ लहान मुल आपल्याला त्यातलेच आहेत. हा, लहान मुलांकरता संस्कृत मध्ये छोट्या छोट्या गोष्टी असं असायचं त्यात, अच्छा. सोस्ती सुभाषित वगैरे असं. चला, थांबूया चालेल, इथं मग आपण. परवा करतो सर आम्ही. हो. हा, सर धनश्री ताईंचा टाइम वेळेमुळे त्यांना काही अटेंड करता येत नाही, पण त्या म्हणजे परीक्षा देणार आहेत. आणि हो हो शोभाताई विचार करता येतात परत. हो हो. पण रेकॉर्डिंग आहे ना आपलं, होईल आता, त्यामुळे तर दृष्टीने, आणि पद्धती हो हो आणि धनश्री ताई परत येणार आहेत ना आता, त्यामुळे हो नाही हो का. हो बसणार आहेत हा, परीक्षा. तेच. नाही नाही, परत पण भारतात येणार आहेत ना. हा हो हो, पण सर त्यांना 1 वर्षभर राहण्याची मुभा आहे ना. हा, हो 1 वर्षभर राहण्याची मुभा आहे ऑस्ट्रेलियामध्ये. हो हो हो. पण त्या मला वाटतं तीन हम्म. चार महिन्यांनी येणार म्हणाल्या होत्या मला काहीतरी. पहा म्हणजे कसं काय ते. बघूया आता केव्हा येतात. बघूया. हो, तर चला. हा, परीक्षेला तुम्ही हिंदी दिला होता, तसं ह्याची हिंदी पीडीएफ आहेत का? म्हणजे पुस्तकाचे हिंदी PDF का? आपण एक हा काम हो करू, सर. पुस्तकाचे. ज्योत्स्ना, हो हो. ज्योत्स्ना आहे का क्लासमध्ये आता? कोणीतरी आहे, हा देव, सर. हाँ ज्योत्सना जी, ज्योत्सना एक काम करो ना, तुम्हारे पास जो बुक है ना, उसका पूरा जी। अच्छे से फोटो लिख के मुझे एक तो इमेज भेजिए, या तो उसका PDF करके भेजिए हिंदी का। ये जो 4 किताबें हैं कोविड के लिए, वो
कि वो परिचय हाँ, के लिए कह क्योंकि रहे हैं तुम सर? नहीं नहीं, कोविड वाली, क्योंकि तुम्हारे पास वो कोविड वाली ओके। है ना,